नमस्कार, मी डॉक्टर कैलास पवार, सिव्हिल सर्जन ठाणे। परवा आपल्याकडे साठला दहीहंडी खूप उत्साहात साजरी होणार आहे। मुंबई ठाणे परिसर असतील यात खूप जोरात आणि खूप उत्साहात दहीहंडी होते। आपल्याकडे खूप गोविंदा उत्साहाने त्याची वर्षभर वाट बघत असतात। तरुण मुलं सगळे यंग आणि त्याची ते प्रॅक्टिसेस वगैरे करून छानपैकी ठरवतात आणि एन्जॉयमेंट पण आहे आणि आपला सण पण साजरा होतो याच्यामध्ये। परंतु बऱ्याच अंशी लोक वरनं पडले तर स्पाइन इंजरी होणं, काही फ्रॅक्चर्स होणं हे खूप कॉमन आहे। बऱ्याच अंशी काही ठिकाणी डेथ पण होतात। ह्या दृष्टीने जे काही ट्रीटमेंट लागेल त्यासाठी आपण काही ठिकाणी ॲम्ब्युलन्सेस तैनात केलेले आहेत। आपले डॉक्टर तिकडे असतील किंवा सिव्हिल हॉस्पिटल आपण विशेष 20 बेडचा तयार ठेवलेला आहे। डॉक्टरांना इन्स्ट्रक्शन दिलं आहे, आपल्याकडे डिझास्टरची टीम ही रेडी आहे। परंतु आपण सगळ्या तरुणांनी गोविंदाला कुठलंही नुकसान होऊ नये काही ट्रीटमेंट पार्टमध्ये, त्या दृष्टीने किंवा त्याचा कुठला कोणाचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। पण माझी एक विनंतीच आहे की सगळे जेवढं गोविंदा जे मंडळ आहेत जे खूप मोठे थर लावतात गोविंदाच्या प्रोटेक्शनसाठी जे काही गोष्टी करता येतील आपल्याला सरावांना त्या गोष्टी करायला पाहिजे। हे खूप आवश्यक आहे। आता खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स रिलेज आले आहेत, आपल्याला ॲडव्हान्स इक्विपमेंट्स वगैरे अवेलेबल व्हायला लागले आहेत। तर त्यासाठी एक स्पेशल काहीतरी तयार करणं, खाली काहीतरी कोटिंग गाद्या वगैरे ठेवून वरती काहीतरी त्यांना कोणी शेवटचा थरावर जाणारा त्याला काहीतरी प्रोटेक्टिव्ह हेल्मेट असते किंवा स्पाईनला बेल्ट असतो ते लावणं किंवा वरती पण त्यांना कुठेतरी हँग करून हे करता येतील त्या दृष्टीने पण करणं गरजेचं आहे। आणि तर आपण नक्कीच बऱ्यापैकी याच्यामध्ये काही लोकांचे जीव जातात ते वाचवू शकतो आणि जे काही परमनंट इंजरी येतात किंवा परमनंट डिसॅबिलिटी होऊ शकते काही लोकांना ते आपण प्रिव्हेंट करू शकतो। व्हॉटेवर जे बी काही होईल त्या दृष्टीने जी काही आपल्याला ट्रीटमेंटची गरज पडणार आहे त्या दृष्टीने आमच्याकडे जे ऑर्थोपेडिक सर्जन असतील किंवा बाकीचे सर्जन वगैरे ते सगळे रेडी असणार आहेत आणि त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की कुठल्याही दृष्टीने आणि कुठल्याही याच्यामध्ये परिस्थितीत या लोकांना प्रॉपर ट्रीटमेंट करून इथेच प्रॉपर ट्रीटमेंट व्हायला पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो। नक्कीच आपला खूप मोठा क्षण आहे, खूप एन्जॉय करतो आपण, लिटरली वर्षभर वाट बघतो। आपण त्याचं सेलिब्रेशन जोरात करायलाच पाहिजे आणि थोडंसं त्याला लिमिटेशन्स असणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने आपण जर पालन केलं तर आपण बऱ्याच लोकांचे जे काही इंजरीज आहे, हँडिकॅप आहेत किंवा बाकी गोष्टी आपण त्याचा प्राणही वाचवू शकतो। धन्यवाद।